समालोचन कक्षामध्ये पाठवा ही विनंती असेल आपल्याला। 12 प्रतिनिधी प्लीज जरा आपण मंचावरती पाठवायचं आहे। जतीन 11 धारावे विपक्ष तुर्भे 11 तुर्भे विपक्ष जतीन 11 धारावे। तो धारावे टीम की तरफ से खुद कप्तान ने अपने कंधों के ऊपर जिम्मेदारी यहां पर ले ली है। जो खुद गेंदबाजी के तौर पे आए हैं कप्तान विकी भोई, एक नाम लौकिक खिलाड़ी जिन्होंने काफी अच्छे टेनिस क्रिकेट में अपना नाम का तहलका मचाया है। तो दूसरी तरफ कौन भूल सकता है नवी मुंबई के सरताज जिन्हें कहा जाता है भूषण पाटिल, मैन फ्रॉम तुर्बे, यहां पर खेलने के लिए तैयार। इस बीच बाएं हाथ का एक खिलाड़ी कवर का अप्रतिम प्रयास, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में 4 रनों के लिए, बढ़िया चौका। इस बीच ये गेंद काफी खूबसूरत यहां पर प्रयास था, बढ़िया प्लेसमेंट नजर आया, लेकिन उतने ही शातिर फील्डिंग का मुजाहरा नजर आया। कोई यहां पर रनों की गुंजाइश नहीं है, डॉट गेंद की समाप्ति। इस पीछे गेंद बिल्कुल फुल लाइन की गेंद जरूर थी। इस गेंद को हल्के हाथों से यहां पर उछाल के निकाला था, खोद के निकाला था इस बल्लेबाज भूषण ने, जहां पर 1 ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 5 के ऊपर। खुद यहां पर 5 के ऊपर पहुंचते हुए भूषण पाटिल कितना टारगेट यहां पर सेट कर पाएंगे यहाँ पर तुर्भे 11 टीम तुर्भे के खिलाड़ी, लेकिन साथ ही साथ बल्लेबाज भूषण पाटिल का साथ देने के लिए आरंभिकता के तौर पे नमित पाटिल। और ये देखिए नमित का बल्ला यहां पर बोलता हुआ नजर आया, जैसे गेंद को परखा और मोहर लगाई है 6 की। नमित पाटिल कुल मिलाकर 10 के ऊपर खेल रहे, टीम का टोटल 15 रनों के ऊपर। इस पीछे गेंद पटकी भी गेंद थी, फ्लाइट डिलीवरी, गुडलैंड स्पोर्ट्स से टेक ऑफ होती हुई गेंद यहां से अंतिम गेंद डॉट नजर आई और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 15 रन। यस दीजिए।
एक अच्छी पारी खेलने की कोशिश हो रही है दोनों बल्लेबाजों के माध्यम से। अच्छा स्टार्ट दिया जा रहा है तुर्बे 11 तुर्बे टीम को भूषण पाटिल और नमित पाटिल के माध्यम से। नमित पाटिल की वो पारी जरूर हमने देखी थी देवांश ट्रॉफी में, देवांश चिंचपाड़ा के मैदान के ऊपर। निश्चित तौर पे जो बीच भंवर में फंसी थी टीम, लेकिन बीच भंवर से जो निकाला था इस बल्लेबाज ने, वो यादगार पारी थी। तो जरूर यहाँ पर वही पारी, लेकिन उसके साथ निश्चित रूप में धारावाहिक टीम जिन्होंने काफी अच्छा खेल निश्चित रूप में हर एक मैदान के ऊपर अपनी छाप छोड़ी है। सचिन नाइक है, विकी भोईर, धीरज भोईर, ऐसे कई शातिर खिलाड़ी इस टीम में हम अक्सर देखते आ रहे हैं। इस पीछे गेंद खूबसूरत गेंद बिल्कुल थी, ब्लॉक हॉल की तरफ फेंकने की कोशिश, लेकिन उतने ही इरादे स्पष्ट करके इस गेंद को हल्के हाथों से खेला था भूषण पाटिल ने 1 रनों के लिए। 1 रनों के साथ स्कोर यहां से आगे आता हुआ 16 के ऊपर आता हुआ। एक अच्छी स्टार्ट मिल रही है। कितना टारगेट यहाँ पर खड़ा हो पाएगा और कितना यहाँ पर टारगेट रोकने में कामयाब रहेगी टीम धारावी। धारावी विपक्ष तुर्बे के बीच में एक बिग फाइट। धीरज गेंदबाजी के तौर पे तैयार, बाएं हाथ का एक खिलाड़ी, लेकिन इस मर्तबा गेंद आउटसाइड ऑफ स्टंप। बिल्कुल अंपायर सुनील पाटिल सर के माध्यम से अतिरिक्त का इशारा आता हुआ अतिरिक्त के तौर पे 1 रनों की बढ़ोतरी। टीम का टोटल यहां से आ गया था वह 17 रनों के ऊपर। इस पीछे गेंद बेहतरीन, यहाँ पर पटुअल का इस्तेमाल बिल्कुल न था। यहाँ पर फाइन खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहाँ से गेंद बल्ले के पल्ले नहीं दिखाई दी और इसी के साथ 8 गेंद की समाप्ति नजर आई। कुछ निषेध यहाँ पर कुछ टिप्स बयान करते हुए भूषण पाटिल कि आपको कहां पर किस तरह से खेलना है, क्योंकि यहाँ पर धीरज किस तरह से गेंदें फेंक रहे हैं उसको देख के यहाँ पर खेलना है। ये कुछ निश्चित होगी भूषण की, और बिल्कुल परखा जिस तरह से गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ प्लेन दिखाई दी, पिक किया इस गेंद को और बिल्कुल बैकवर्ड केरले के ऊपर से 6 के लिए बढ़िया छक्का। तो शानदार छक्का, और यहां से देखा जाए तो टोटल को मिला बराबर 23 के ऊपर जा पहुंचा है टीम का स्कोर। पहरे तले और इसी के साथ पाए गए हैं अंपायर के उंगली आकाश में, और इसी के साथ पहले विकेट का हुआ पतन। जिस तरह से जहां पर नमित पाटिल जो कलाई के माध्यम से खेलने की कोशिश कर रहे थे, और बिल्कुल यहाँ पर उनके इरादों को देखा था भूषण ने और धीरज ने, और बिल्कुल वैसे गेंद यहाँ पर फेंकी और निश्चित तौर पे लेग कीपर के रूप में आउट हुए हैं नमित पाटिल। पहले विकेट का पतन। टीम का टोटल यहाँ से देखा जाए तो निश्चित तौर पे 23 रन, 30 के ऊपर पहला झटका लगता हुआ। तो देखना है नए बल्लेबाज विकी पाटिल बीच मैदान के अंदर। धीरज भोईर को मिली सफलता। एक अच्छे खिलाड़ी है, शातिर गेंदबाज, चाहे बल्लेबाजी हो चाहे गेंदबाजी हो, हमेशा अपने टीम के लिए 100% यहाँ पर देने की कोशिश इस खिलाड़ी के माध्यम से होती है। वही धीरज गेंदबाजी के तौर पे तैयार, लेकिन इस समय मैदान के अंदर वन डाउन के ऊपर जा चुके हैं विकी पाटिल।
लेफ्ट आर्म और द विकेट। ये गेंद यहाँ पर कनेक्ट किया इस गेंद को, फ्लाइट यानी कि गेंद 4 रन के 1 बाउंस बॉल। यहाँ पर 2 चौबे लगते हुए नजर आ रहे हैं और इसी के साथ पहले 2 ओवर का महज खेल समाप्त हुआ। 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो यहाँ पर 31 रन 1 विकेट के नुकसान पर। यस दीजिए। कारण पक्ष कोणताही असू द्या, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आज ज्या वक्तृत्वाने जागा निर्माण केली आहे असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। तो देखना है फिर से एक बार खुद की तरफ से दूसरी और टीम की तरफ से तीसरी ओर लेकर आए हैं विकी भोईर। जिस विकी भोईर के ऊपर यहां पर निश्चित तौर पे आसमानी टोला लगाया है भूषण पाटिल ने 6 के लिए। किस्सा मैदान के अंदर नजर आया क्योंकि जब बड़ा खिलाड़ी कुछ सोचता है और उसके अपोजिट हो जाता है तो वो नाराज हो जाता है निश्चित रूप। लेकिन भूषण पाटिल को भी ये सोचना चाहिए कि उनके सामने जो गेंदबाज है वो भी शातिर गेंदबाज है विकी भोईर, जिन्होंने काफी कम समय में अपना नाम लौकिक किया है। इस पिछे के बिल्कुल हल्के हाथों से 1 ही रन यहाँ पर का इजाफा मिलेगा भूषण के लिए। 1 रन 1 रनों के साथ स्कोर 1 से यहाँ पर आगे आता हुआ तकरीबन 38 रन। तीसरा ओवर यहाँ पर चल रहा है विकी पाटिल इस समय मैदान के अंदर। लेकिन दूसरी तरफ हम देख रहे हैं भूषण पाटिल जो आरंभिकता के तौर पे आए हैं। बल्ले में कुछ प्रॉब्लम्स, बल्ला चेंज हो रहा है निश्चित रूप में। यहाँ पर देखा जाए तो किस तरह से प्रयास होता है तुर्बे 11 टीम की तरफ से। टॉस हारने के बाद जिन्हें मौका मिला बल्लेबाजी करने का, 5 ओवर में कितना टारगेट यहां पर खड़ा हो पाएगा आने की कोशिश, लेकिन यहां पर पाए गए हैं और इसी के साथ एक और विकेट का हुआ पता। 2 विकेटों का नुकसान। रनों की बात करें तो 38 के ऊपर रुका हुआ टोटल।
यस दीजिए। में वही सचिन नाइक खुद गेंदबाजी के तौर पे आए हैं, चौतार लेकर। कौशल के लिए गेंद थी, रफ्तार भरी गेंद थी, रफ्तार के साथ यहाँ पर लाइन खराब नजर आई। अतिरिक्त का इशारा मिला, अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी होती हुई और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से आगे आता हुआ 42 रनों के ऊपर। 42 फ्री विकेट लॉस, तुर्बे 11 तुर्बे टीम। बैट से लगी गेंद बिल्कुल यहाँ से इशारा करते हुए अंदर की तरफ मुड़ी थी, लेकिन जिस तरह से यहाँ पर लेग पास के रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल 1 से यहाँ पर आगे आता हुआ तकरीबन 43 रनों के ऊपर। पहला ओवर फेंका था विकी जिन्होंने 15 खर्च किए थे, दूसरा ओवर फेंका धीरज भोईर ने, उन्होंने 16 खर्च किए, तीसरा ओवर फेंका विकी भोईर जिन्होंने 10 खर्च किए। लेकिन चौथा ओवर सचिन नाइक, सामने बल्लेबाज भूषण पाटिल उठाने की कोशिश थी, लेकिन यहाँ पर और ये देखिए यहाँ पर चकमा खाया। आउटफील्ड थोड़ी सी यहाँ पर खराब नजर आई और यहाँ पर गेंद उछली और फील्डर के ऊपर से गेंद गई 4 रनों के लिए। यहाँ पर भूषण पाटिल फिर से एक बार खेलने के लिए तैयार, उठाने की कोशिश, गेंद हवा में, सचिन नाइक है कैच के नीचे और भूषण के पारिकांत एक बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए सचिन नाइक और बड़ा झटका लगता हुआ टीम तुर्भे के लिए भूषण के रूप में। गेंदों में 19 रनों की पारी खेली यहाँ पर भूषण ने और अब नए बल्लेबाज रोशन पाटिल मैदान के अंदर प्रस्थान करते हुए
तुर्भे 11 तुर्भे बनाम जतिन 11 दारावे टीम के बीच में एक बेहतरीन संघर्षमय मुकाबला। कितना टारगेट यहाँ पर खड़ा कर पाएगी टीम तुर्भे दारावे के सामने। नई मुंबई से दोनों भी टीमें बिलोंग करती है। निश्चित तौर पे जहां पर बात करें नई मुंबई की तो खास तौर पे और इस बीच उंगली आकाश में और इसी के साथ रोशन के पारी का अंत लगता हुआ एक और झटका इस समय टीम तुर्भे के लिए 47 रनों के ऊपर लगता हुआ ये मेरे हिसाब से 5वां झटका। थैंक यू डीजे, काफी अच्छे मूड में आ रहे हैं आप। आज शनिवार है, कल संडे है, सुपर संडे कल होगा। कल के लिए कुछ बचा कर रखिए, तब मजा आएगा। डबल मीनिंग सॉन्ग है ये सब, जिसका अर्थ अच्छा ले तो अच्छा है, बुरा ले तो बुरा है। तो देखना है फिर से एक बार सचिन नाइक किए गेंद, बल्लेबाज ओ क्या बढ़िया गेंद थी, विवश किया। निश्चित रूप में यहाँ पर घुटना टेका था इस बल्लेबाज ने, जिस तरह से यहाँ पर स्कूप करने की कोशिश की थी, लेकिन एक रन जरूर मिलेगी बल्लेबाज रोनित पाटिल को। और इस एक रन के साथ स्कोर 1 से आगे आता हुआ तकरीबन 48 रनों के ऊपर, 38-48 रन स्कोर कार्ड के ऊपर। सचिन फिर से एक बार सामने बल्लेबाज कौशल पाटिल उठाने की कोशिश। क्या गेंद में यहाँ पर रफ्तार है और रफ्तार के साथ क्या लाइन है, बढ़िया गेंदबाजी मैं कहना चाहूंगा। सफल ओवर की समाप्ति मैं कहना चाहूंगा, क्योंकि मानो यहाँ पर 3 ओवर में जो रन आए थे, लेकिन चौथी ओवर में सिर्फ 7 रन खर्च के इस गेंदबाज ने। क्या बेहतरीन गेंदबाज, एक गोल्डन जुबली ओवर की समाप्ति की है गेंदबाज सचिन नाइक में, और उसमें एक गोल्डन विकेट उन्होंने प्राप्त किया है भूषण पाटिल के रूप में। सक्षमता पूर्वक गेंदबाजी नजर आई है। 4 ओवर के समाप्ति के बाद महज तुर्भे 11 टीम का टोटल पहुंच चुका है 48 रनों के ऊपर, 5 विकेट के नुकसान पर। स्टीजर उनका भी स्वागत करते हैं कुणाल दाते का। लेकिन इस मर्तबा यहाँ से थोड़ी सी गेंद आउटसाइड टू ऑफ डिलीवरी थी, जिस तरह से इस गेंद को कवर के माध्यम से खेलने की कोशिश की, लेकिन ऐसे में देखा जाए तो यहाँ से कुछ डॉट गेंद की समाप्ति। ऐसे में रुका हुआ टोटल उसी जगह के ऊपर हम देख रहे हैं 48 रन। इस पिछले गेंद लॉन्ग की तरफ जाती हुई गेंद दूसरे के लिए पलटे हैं, कौशल यहाँ पर दौड़ रहे। क्या मैं तारीफ करना चाहूंगा इस खिलाड़ी की। देखिए इस कौशल के ऊपर देखकर आपको अंदाजा लगाना चाहिए, इतना जो बेहतरीन शरीर होने के बावजूद भी क्या दौड़ लगाई जा रही है। दौड़ना सेहत के लिए अच्छा होता है, इसलिए सुबह जल्दी उठकर दौड़ना चाहिए, दौड़ लगानी चाहिए, तो आपका फिटनेस अच्छा हो सकता है। भावेश की गेंद
उठाने की कोशिश, लेकिन इस मर्तबा सिर्फ लैंडिंग जरूर भी थी, लेकिन लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को रोका गया है। 1 रन जरूर मिलेगी रोनित को। 1 रनों के साथ स्कोर 1 से यहाँ पर आगे आता हुआ 51 रनों के ऊपर 50 कंप्लीट हो चुकी हैं। 51 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं। फिर से एक बार भावेश की गेंद कौशल के लिए कारपेट का इस्तेमाल, लेकिन क्या बढ़िया फील्डिंग प्रतीक द्वारा, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा नजर आया है और 1 ही रन मिलेगी इस गेंद के ऊपर। और इसी के साथ यहाँ पर टोटल 52 के ऊपर पहुंचता हुआ। अभी भी इस ओवर की देखी जाए तो 2 गेंदे महज शेष बचे हुए हैं। देखना है 2 गेंदों में कितने रन आते हैं। गेंदबाज भावेश, सामने बल्लेबाज रोनित। शॉट ऑफ लेन, बिल्कुल इस गेंद को मोड़ा है फाइन लेग के ऊपर से। दंदनाता हुआ 6 रन, बिग हिट। लेकिन यहाँ पर टाइमिंग सही नहीं था, लेकिन मिस टाइमिंग हुए और इसी के साथ विकेट का पतन। अंतिम गेंद के ऊपर मिली सफलता। यहाँ से 5 ओवर का महज खेल समाप्त हुआ। 5 ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए तुर्बे 11 तुर्बे टीम का टोटल पहुंच चुका है 58 रन। जीतने के लिए 59 रनों की जरूरत यहाँ पर टीम धारावी के लिए। पानी की मांग की गई है मैदान के अंदर, अंपायर के लिए पानी लेके जाना है। तो देखना है 5 ओवर में 59 रनों का लक्ष्य का पीछा किस तरह से किया जाता है जतिन 11 टीम धारावी द्वारा, और 5 ओवर में 59 रनों का लक्ष्य रोकने के लिए किस तरह से प्रयास होता है टीम तुर्बे द्वारा। इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र रोशन पाटिल, मैन फ्रॉम तारा, इनके पास। ओ टू डीजे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा
दोन नवी मुंबईमधील मातब्बर संघ आणि मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं रायगड विभागामध्ये मात्र ज्या संघानं आपली दहशत निर्माण केली आहे तो संघ आहे जतीन 11 धारावे. आणि एका बाजूने आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष क्रिकेट या खेळामध्ये मात्र खूप चांगलं योगदान देणारा हा तुर्बे संघ. दोन संघांमध्ये ही लढत आज क्रिकेटमध्ये शिस्तबद्धता डिसिप्लिन सातत्याने तुम्हाला पाहायला मिळाली आणि तेच दोन्ही संघाच्या माध्यमातून तुम्हाला या सामन्यामध्ये देखील नक्कीच पाहायला मिळेल. चांगले संघ आहेत आणि दोन्ही संघांमध्ये ही लढत तुम्ही मैदानामध्ये पाहणार आहात. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सिद्धेश मात्र खूप उशिरा जॉईन झाला आपल्या टीम स्क्वॉड सोबत. तो या सामन्यामध्ये नसेलच प्लेइंग 11 मध्ये, परंतु पहिली जोडी मैदानामध्ये चालली आहे. मी तत्पूर्वी आमच्या मंचावरती आमचे मान्यवर सन्माननीय सुधीर मिसाळ साहेबांचा आपण ते सन्मान करायचा मी पुंडलिक भगत साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुधीर मिसाळ साहेबांचा आपण इथे यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. आदरणीय सुधीर मिसाळ साहेब यांना विनंती आहे आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. चांगले व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेला आपल्या भेट विशाल भोईर आणि दुसऱ्या बाजूने भावेश नाईक ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 12च्या सरासरी मात्र धाबा करायच्या आहेत. 59 धाबा 30 चेंडू मध्ये 5 षटक आणि 59 धाबा भलं मोठं टार्गेट. या ठिकाणी तुर्बे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना केलं आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता मात्र जतीन 11 धारावे संघ देखील सज्ज झाला. खूप साऱ्या शुभेच्छा. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2021 हे शानदार पर्व आणि या स्पर्धेचा काल सकाळी आम्ही उद्घाटन समारंभ सोहळा पाहिला आणि त्यानंतर मात्र खूप जल्लोष या मैदानावरती आणि चांगली स्पर्धा मात्र अविरत चालू राहताना आम्ही पाहिली. चांगलं आयोजन आणि तेवढं चांगलं नियोजन आमच्या सर्व लाडक्या आयोजकांनी घेतलेली मेहनत प्रत्येकाचा एक चांगला सहभाग कारीचा वाटा या आयोजनासाठी. लाईव्ह टेलिकास्ट टीम देखील आमच्या सोबत आहे. जीटीसी त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले गेले. तर फर्स्ट ओव्हर हेमंत पाटील तुर्बे संघ आणि एका बाजूने धारावे नवी मुंबई परिसरामधले हे संघ आहेत. हेमंत पाटील पहिलं षटक हाताळले, समोर असेल विशाल भोईर. राईट राऊंड विकेट पहिलाच बॉल इथे मध्ये ड्राईव्ह केलाय ऑन साइड मध्ये मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. खूप वेगाने आले आणि त्यानंतर मध्ये थ्रो देखील अतिशय सुंदर त्या खेळाडूचा. पहिला डावाला जेव्हा सुरुवात केली तुम्ही पाहिला भूषण पाटीलनं 19 धावांचं योगदान दिलं, नमितनं 16 धावांचं योगदान, विकी पाटीलनं 8 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर शेवटच्या क्षणाला रोहितनं चांगली बॅटिंग केली आणि 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. राऊंड विकेट भावेश नाईकने मात्र या बॉलला स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिलाय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावेसाठी हा षटकार. भावेश नाईकने लगावलेला हा षटकार. यावेळेस देखील अकूट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता आणि फटका चांगला आहे आणि हवेचा चांगला प्रतिसाद. यावेळेस मात्र दुसरा षटकार येतोय भावेश नाईकच्या बॅट मधून. भूषण पाटीलने एक वेगळी रणनीती आखली आहे. सावली खेळपट्टीवरती पडता कामा नये मी त्या क्षेत्ररक्षकाला विनंती करतोय आणि सिली मिडॉप मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न यावेळेस ड्राईव्ह केला लॉंग मिडॉप मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल बॉलला जमिनीला घरंगत बॉल मध्ये त्या ठिकाणी गेला होता आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही पाहता या ठिकाणी हेमंत पाटीलच्या माध्यमातून दोन चांगले संघ आणि दोन चांगल्या संघांमधले हे युद्ध आपण मैदानामध्ये पाहतोय. 59 धाबांचा पाठलाग करायचा आहे. इथे देखील बॉलला खोदून काढला खूप चांगला स्ट्रोक आणि या लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. आणखीन एक सिंगल रन मात्र ऍड होईल ती म्हणजे जतीन 11 धारावे टीमच्या धावफलकावरती.
टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 14. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना हेमंत पाटील या गोलंदाजाचं 59 धाबा करायच्या आहेत या मॅच मध्ये विजयासाठी धारावे टीमला. इथे फटका चांगला बॉल हवेमध्ये शतरक्ष चेंडूला जज करतोय आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा षटकार आहे. कालपासून या मैदानावरती दुपारनंतर वाऱ्याचा वेग एवढा आहे त्यामुळे जो प्रॉपर कनेक्ट बॉल होतो तो मात्र बॉल सरळ जातो बाउंड्रीच्या बाहेर. पहिला सामना 104 धावांची भागीदारी नॉट आउट केली होती मोह कोळीवाडा संघाने या मैदानावरती आणि इथे मात्र आणखीन एक षटकार आलाय तो म्हणजे धारावे टीमला. षटक समाप्त झालं. तब्बल 20 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही जर आपण पाहिले या मॅच मध्ये विजयासाठी 39 धाब्याची गरज असेल ती म्हणजे 24 बॉल मध्ये धारावे टीमला. भूषण पाटील स्वतः या टीमचे प्रमुख खेळाडू बॉलिंग मार्कवरती येतील. अतिशय निर्णायक षटक फेकावं लागेल. नवी मुंबई मधला सर्वोत्कृष्ट दर्जेदार खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे सन्मान पाहिला जातो खेळाडू म्हणजे भूषण पाटील. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय पॉपिंग क्रीज मध्ये थोडासा गडबड झाली आहे इथे मात्र बॉल रिलीज करत असताना भूषण पाटीलला आणि त्यानंतर मात्र हा डेड बॉल पंचांनी घोषित केला. 20 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हेमंत पाटीलचं षटक खूप महागडं ठरलं ज्यामध्ये भावेशने 2 षटकार लगावले विशालने देखील 1 षटकार लगावला. आणखीन एक चांगला स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर लॉंगॉनच्या डोक्यावर येणारा भावेश नाईकच्या बॅट मधून या इनिंग मधला हा तिसरा षटकार. आपण नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या या हद्दीमध्ये या मैदानात खेळतोय. स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांना देखील नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या पवित्र स्मृतीस आपण विनम्र अभिवादन करूया. लाऊड अपील केली होती इथे आपण पाहिलं भूषणचा हा चेंडू होता. भूषण कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि या टीमची धावसंख्या जर पाहिली आपण धारावे संघाची स्कोर कार्ड वरती लागली गेली ती म्हणजे 29 धावा. अजूनही आपण जर पाहिला विजयासाठी गरज आहे यावेळेस तुम्ही पाहू शकाल या मॅच मध्ये निर्णायक विजयासाठी 30 धाब्यांची गरज. 29 धाबा स्कोर कार्ड लागल्यात. भूषण पाटीलचं हे षटक समोर वन डाऊन रिझर्व मधला खऱ्या अर्थानं तिसऱ्या क्रमांकाचा धारावे संघाचा की प्लेयर धीरज भोईर अतिशय चांगला गुणवान खेळाडू. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली हलक्यातनं ऑन साइड मध्ये ढकललाय बॉलला दरम्यान सिंगल आली. सिंगलने स्ट्राइक रोटेट केली आहे. सिंगलने मात्र संघ पुढे जाईल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धाबा गडी बाद झालेत एक त्यामुळे 18 चेंडू आणि आता 29 धाब्याची गरज असेल ती म्हणजे धारावे संघाला.
आणि सातत्याने संयमी खेळ करणारा हा खेळाडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. 17 बॉल आणि माफी असावी 16 बॉल आणि 27 धाब्याची गरज. इथे देखील फटका तुम्ही पाहताय ऑन साइड मध्ये ड्राईव्ह केला बॉलला. क्षेत्ररक्षक जराशे फंबल झाले, त्यानंतर मात्र क्विक थ्रो देखील आपण पाहिला. आणखीन एक सिंगल असेल आणि त्यानंतर मात्र समीकरण बनेल ते म्हणजे तुम्ही पाहता या ठिकाणी 15 चेंडू आणि आता 26 धाब्याची गरज. प्रत्येक बॉल मध्ये सिंगल. विकी पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. खूप चांगली साइड ॲक्शन गोलंदाज तुम्ही पाहता. राऊंड विकेट बॉलिंग करतोय आणि प्रत्येक बॉल खोलात टाकतोय. इथे देखील अतिशय गती होती आणि या गतीने बीट केलंय विशालला. आणि पंच सुनील पाटील सर आणि स्क्वेअर पंच जावेद परिसर खूप चांगले पंच आहेत. त्यांच्याकडून मात्र योग्य निर्णय तुमच्याकडपर्यंत येईल आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाला न्याय देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहिलंय. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण बनले 14 बॉल आणि 26 धाव्याची गरज. विकीचे हे 2 चेंडू खूप निर्णायक असेल. राईट आर्म राऊंड विकेट पुढे आले, त्यानंतर मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. सरळ बेसनं मात्र बॅटचा फेस कोला, त्यानंतर मात्र बॉलला फेकून दिलंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा षटकार. सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. विकी भोईर मैदानामध्ये दाखल होईल. एका बाजूने विशालला तुम्ही पाहताय जो मात्र सलामीला आला होता. पूर्णपणे संयमानं खेळ साकारतोय. सामना तुम्ही पाहतो अजून बॅलन्स आहे. 11 बॉल आणि आता 16 धाब्याची गरज. पुन्हा एकदा खोलात टाकला तो चेंडू. ड्राईव्ह केला बॉलला. ऑन साइड मध्ये हेमंत त्या ठिकाणी आहेत. चेंडू पकडतील फेकतील दरम्यान आणखीन एक सिंगल मात्र ऍड होईल. ती म्हणजे धारावी संघाच्या धावफलकावरती. अजूनही पण पाहतो निर्णायक विजयासाठी 10 चेंडू आणि आता 15 धाब्याची गरज. 10 बॉल आणि 15 धावा. भूषण पाटीलचं हे निर्णायक षटक तुम्ही पाहताय मार्गस्थ आहे.
पुन्हा एकदा लाऊड अपील. यावेळेस मात्र पंचांकडे पायचीची अपील केली होती, परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. कशाही प्रकारचा धोका नसेल. फलंदाजांमधून लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मात्र ऍड होईल धारावी संघाच्या धाव फलकावरती. 9 बॉल आणि आता 14 धाब्याची गरज. 9 चेंडू आणि 14 धाबा. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय भूषण पाटील. पहिल्या षटकामध्ये मात्र हेमंतनं खूप धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय त्या सामन्यामध्ये भूषण आणि विकी या दोन गोलंदाजांनी कमबॅक करून आपल्या टीमला. इथे चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑनच्या डोक्यावरून विकीनं मात्र या सामन्याचा हवा करणारा षटकार लगावलाय. मुंबई आपली आहे आपली. सो मच. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला नक्की यश मिळेल. आत्मविश्वासाने खेळतो मैदानामध्ये विकी भोईर. 8 बॉल आणि आता 8 धाब्याची गरज. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र टॉपेज लागला, जमिनीला घरंगत बॉल चाललाय. डीप मधला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आला आणि क्विक 2 सिंगल मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूने. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर मात्र समीकरण मधले 7 चेंडू आणि आता 6 धाब्याची गरज. 7 बॉल 6 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. खूप चांगली बॅटिंग विकीने केली आहे. यावेळेस देखील गती परिवर्तन थोडा टॉस केला बॉलला, चेंडू सरळ चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. 6 बॉल आणि आता 6 धाब्याची गरज. सर मी भिंगारी टीमचे संघनायकांना विनंती करतो या आपण 6 चेंडू मध्ये 6 धावा या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये संदीप दमडे या गोलंदाजानं रोखल्या होत्या वहाळ संघाच्या अगेन्स्ट. आणि पुन्हा एकदा या मैदानामध्ये ते एकविशेर आले. संघ वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे आणि बॉलर देखील वेगळे आहेत. गोलंदाजी मार्गपती नमित पाटील. 6 धावा रोखणं हे मोठं आव्हान असेल, परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. जो संघर्ष करावा केला होता खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय मागच्या वेळेस बंगारपाडा संघाने त्या संघर्षामध्ये त्यांना विजय देखील मिळाला होता, तसा संघर्ष मात्र इथे करावा लागेल, तो म्हणजे तुर्बे संघाला. नमित राऊंड विकेट विचारसाठी इथे मात्र पायावरती आदळलेला बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतोय तुर्बे संघाला. धारावी संघाचा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे विशाल भोईर. दबाव दडपण रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये व्यत्यय निर्माण झाला. नमित पाटील याच्यावर देखील खूप सारं दडपण असेल, दबाव असेल, फलंदाजावर देखील खूप प्रेशर असेल, कारण एक चांगला सामना आणि क्रुशियल स्टेज मात्र या खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय सामन्याची निर्माण झाली आहे. खूप गंभीर परिस्थिती इथे देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये व्हॉट एफर्ट, अप्रतिम झेल पकडलाय, फलंदाज बाद झालाय मनोज नाईक. सामना अजूनही संपलेला नाहीये.
हे दाखवताना मात्र नमित पाटील कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने संदीप दमडेने षटक हाताळलं होतं, अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष केला आणि 6 धावा डिपेंड करून दाखवल्या या मैदानात, या खेळपट्टीमध्ये पुन्हा एकदा तो इतिहास करण्यासाठी सज्ज झालाय नमित पाटील की एका बाजूने दाराबे संघ जो खऱ्या अर्थानं मागच्या कालावधीमध्ये या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये ज्या संघानं मात्र खूप मोठा दबदबा निर्माण केलाय, तो संघ या ठिकाणी सहजगत्या धावा चेस करेल हे देखील पाहावं लागेल. अप्रतिम मॅच, पैसा वसूल सामना, लो स्कोरिंग सामना. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत हाय व्होल्टेज आणि अटीतटीचा होताना आपण नेहमीच पाहिलाय आणि तसाच सामना तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अप्रतिम मॅच, 4 बॉल आणि आता 6 धाब्याची गरज. अजूनही विकी नॉन स्ट्रायकिंग एंड कडे उभा आहे. विकीला मात्र स्ट्राईक कधी मिळेल हा देखील प्रश्न निर्माण झाला असेल. खऱ्या अर्थाने तुम्ही पाहताय या ठिकाणी दाराबे संघाच्या खेम्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय प्रतीक भोईर. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय नमित पाटील हा गोलंदाज. 4 चेंडू आणि आता 6 धाब्याची गरज. राऊंड विकेट. इथे देखील फटका बसलाय आणि आजच्या दिवसामधली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय नमित पाटील साठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सामना अजूनही संपला नाहीये. 3 चेंडू आणि आता 6 धाब्याची गरज. जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. 3 चेंडू आणि 6 धावा. गोरक्षनाथ पवार यांचा आपण डायलॉग ऐकला डीजे यांच्या माध्यमातून. अखेरच्या क्षणाला मात्र दोन्ही संघाच्या खेळाडूंची मध्ये धडधड वाढवली आहे. कौतुक करावं लागेल नमित पाटीलचं, कौतुक करावं लागेल तुर्भे संघाच्या संघ नायकाचं. खूप चांगला त्यांनी मात्र प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केलाय. लगातार 3 चेंडू मध्ये 3 विकेट. आता मात्र सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय सुशील नाईक. शेवटचे 3 बॉल आणि आता 6 धाब्याची गरज. 3 चेंडू आणि 6 धावा. पण इथे जमेची बाजू विकी भोईर स्ट्रायकिंग एंडला आलाय. यावेळेस मात्र नक्कीच तुम्हाला एक चांगलं संघर्ष 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळेल. नमित पाटील पुन्हा एकदा राऊंड विकेट. समोर असेल विकी भोईर. आणखी एक चांगला चेंडू, फुलरलेन बॉल, वॉटर डिलिव्हरी. अप्रतिम कमबॅक. नमित पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल या सामन्यामध्ये. खूप चांगला एफर्ट लावला या षटकामध्ये नमित पाटील या गोलंदाजानं. आतापर्यंत 4 चेंडू सलग निर्धाव फेकले ज्यामध्ये 3 विकेट घेण्यामध्ये यश आलंय. 2 चेंडू आणि आता 6 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. भूषण पाटीलने दाखवलेला विश्वास नमित पाटील या गोलंदाजावरती, त्याने मात्र आतापर्यंत विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी केली आहे. सामना कुठे होता आणि कुठे येऊन ठेपलाय. 2 बॉल आणि 6 धाब्याची गरज. समोर असेल विकी भोईर. पुन्हा एकदा दबाव, दडपण, प्रेशर. अतिशय मोठा सामना. 2 नवी मुंबई मधील मातब्बर संघ आणि या 2 संघांमधील मध्ये एक मोठी लढत आपण मैदानात पाहतोय. शेवटचे 2 बॉल 6 धाब्याची गरज. अकूट टप्प्याचा बॉल. हा बॉल वरती देखील शरीरावरती आदरला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या नमित पाटीलच्या या खेळीसाठी. अप्रतिम गोलंदाजी. 1 चेंडू आणि आता 6 धाब्याची गरज. अप्रतिम मॅच, पैसा वसूल सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना, डोक्याला सुन्न करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थाने आजचा दुसरा दिवस आणि सर्व दिग्गज संघ आणि अप्रतिम सामने आपण संपूर्ण दिवसामध्ये पाहिले. त्यामधला आणखीन एक चांगला सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. शेवटचा 1 बॉल 6 धाब्याची गरज. पूर्णपणे या ठिकाणी फलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा निर्णय, प्रयत्न या ठिकाणी भूषण पाटील आणि टीमच्या माध्यमातून केला जातोय. परंतु मी सूचना देईन तिन्ही खेळाडूंना जे खेळपट्टी समोर उभे असतील आपली सावळी खेळपट्टी पडता कामा नये, अन्यथा तुमच्या संघाला इथे दंडित केलं जाईल. तर 1 बॉल 6 धाब्याची गरज. तुम्ही पाहताय फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मैदानाच्या आतमध्ये न्यूझीलंड संघानं पाकिस्तानचा शेवटचा विकेट घेण्यासाठी ज्या पद्धतीने साखळी रचली तसा साखळी